बाप्पा बाप्पा, वेदाचं घरचं तर कपाटच नाही निघत होतं रे बा. असं तर का म्हणता मित्रांनो, मी राहतो वर्धेत. तर मी आलो बा मा मित्राच्या घरी आणि इकडं भावा बी आलता आणि भावाच्या मिशीले काय तरी लागलं होतं बा. असं तर मग इकडं वेद्याच्या घरचं कपाटच काढायला एवढा वेळ लागला आम्हाला, 1-1.5 घंटा. त्याचं कपाटच नाही निघे बा त्याच्या दरवाजातून. मग काय त्याच्या घरमालकाच्या हॉलमधून काढलं बा कसं तरी, आणि इकडं रापकनच बांधलं ना. मग काय कपाट बांधत होते बा, तर आम्ही बसलो इथं आणि मी केला कॅमेरा भावाकडे. भावा म्हणे मला नको दाखवू म्हणे, असं नाही का त्याचा अवतार खराब होता म्हणून. मग काय पुरं सामान आम्ही ना इकडं आणून ठेवलं बा आणि मग बसलो बा इकडं असं वेद्याची वाट पाहत असं. आणि मग काय इकडं सगळेजण आले बा आणि बसले सगळे चर्चा करत. आणि मी ना माझ्याकडे कॅमेरा केला तर भावा लपवय स्वतःले. मग काय वेद्याच्या भावानं आणले ना समोसे आणि एकदम बड्यापैकी स्प्राईट बी आणली बा. तर मग गप्पागप काढले ना. मग काय निघालो ना बा घराकडं. आणि भावा म्हणे बा मला देणं म्हणे सोडून घराकडं, तर तेले रपकन सोडून दिलं बा. आणि मग निघालो सन्नपैकी कुठं तर घराकडं, कारण की मला जायचं होतं बा वर्गणीसाठी. तर मग रपकन अंगपाय धुवून रपकन आलो बा. आणि आज घ्यायचं होतं बा राम मंदिरच्या बॅक साईड. आणि इकडं सूरज भाऊ बी आले. आणि भेटू मग आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये.